नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शेवग्याच्या झाडावर सगळा काळा मावा झालेला आहे आणि हा जो पानावर फुलांवर सगळीकडे पसरलेला आहे. वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर हा काळा मावाचा प्रादुर्भाव जास्ती होतो. आता थंडी पण पडली आहे, तसंच पानांमध्ये नत्राचं प्रमाण जास्ती झाल्यामुळं ते रस शोषक हे किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवत आहे. आणि ह्याच्यापासून जो चिकट द्राव पडतो काळ्या मावाचा चिकटा म्हणतात त्याला, तो असा सगळीकडं खाली पडलेला आहे चिकटा. आता ह्याच्यावर आपल्याला घरगुती उपाय म्हणजे गोमूत्राची फवारणी ती करायची आणि दुसरी फवारणी आपलं नीम ऑइल जे 10,000 PPMचं असतं त्याची एक फवारणी घेऊ शकतो आपण. आणि रासायनिकमध्ये करायचं झालं तर ओलाला 8 ग्रॅम आणि नीमार्क 10,000 PPMचा तो मिक्स करून 15 लिटर पाण्याने ती एक फवारणी करू शकतो आपण. असा हा काळा मावा नुसतं शेवगाव नाही तर गवार, भेंडी, गुलाब ह्या पिकांवर पण पडतो आणि पूर्ण झाड हा काळा मावा असा होतो. धन्यवाद.